ती जाती कामाला जाणार आहे. चला म्हणल्यावर दवाखान्याला येत नव्हता, घरी बसून काय ते. दवाखान्या मला कसं वाटतंय बाबा होईल बरं तर होईल, उगाच कशाला पैसे घालवायचे. उलटं पालटं पडायचं. मला रात्री चांगली झोप झाली त्यामुळे उलट पडलो का पालट पडलो काय नाही. दुखत होतं माझं 11 वाजच्या आत, मग तिथून पुढं बरं वाटायलंय मला, म्हणजे चांगली झोप पण झाली. फक्त आता एका साईडला चटके बसतात असं राहून थोडंफार, त्यामुळं काही नाही जात. आणि त्रिशाला घेऊन जाते काय वरनं पाऊस कसला आहे. मग मला कमी जास्त वाटलं तर मी असं जाणार होतो दवाखान्यात, म्हणून म्हणतो. सोयाबीनचं उद्या जाऊ म्हणतात बघायला. त्याने म्हणत होते की तू चल सोबत, आपण उद्या जाऊन बघून येऊ. मग संग गेल्यावर काय होतंय, जायला कळत नाही तेवढं. ही असती माझ्या जवळ आणि कसं जाणार. तू आजच्याच दिवशी जाणार आहे ना लास्ट. मला पण एकान दिवस तर सुख भेटल की घरात 2 दिवस. मग राहती काय आज पण जाऊ नको मग. काय मला तर काही सुचच ना, काहीच समजना काय करावं ना काय नाही. तुम्ही सगळी जा म्हणताय रे दवाखान्याला. एक्सरा नसतो तो ECG असतो, पट्टी काढत असतात. ते आतलं सगळं बिचाना हे केलंय धडी, ते झाडून काढलंय घर पूर्ण, आणि फक्त पोचा मारायचा राहिलाय त्याला. मग आता लाईट नाही ना, लाईट आल्यावर मारेल, कारण फॅन पण लागतो ना, सुकाय पाहिजे. आता लेकरं मध्ये जातातच की. आलेले गेले अजून परत, धीमच आहे लाईट. काय झालंय काय नाही, पण आपल्या घरात उजेड आहे सगळीकडं. नाही पण कशामुळं माहितीये का, ती ट्यूब आहे ना कांडी, ती त्यामुळं उजेड पडते. तिला पावर लागत नाही बहुतेक लय. तशा अजून एखाद्या कांड्या आणून बसवावं लागतं, मधल्या खोलीत बसवावं लागतं. सगळं करू, फक्त ते दरवाजा आधी चेंज केला ना मग माझी अक्कल चालेल की ते पुट्टी पण मारायची. माझं ते छान होत आहे ना. म्हशीला ते पेंड संपल्यामुळे म्हैस पण दूध लय देईना. 1 लिटर कमी झालंय माहितीये का. तिला ते आणावं लागल आज. तुम्हाला फोन कर, तू आली ना भातंबर तिकडे गावात. मग बार्शीला मग आणखी नारी मधनं मी फोन करतो की, मला फोन करतो. तू दूधवाल्याकडनं घेऊ थोडंफार पैसे, मग मी तुला सेंड करेल. तू येता येता घेऊन या. कोणता आणायचं माहित आहे ना, तो हिरवा द्या म्हणायचा. थोडं पाणी घाल हिरवा. पेरू कापून दे की हो केला पूजा. तिला दे बरं कापून, मला पण दे एक फोड. मग तुम्ही सगळ्यांनी मिळून खा. माझा मोबाईल मध्ये हात व्यस्त आहे. अरे पाणी का असं का पाणी ओतती पण त्यात तू. ही मटकी आहे ना, मग ती का नाही बनवली मटकी. नको, मटकीची पातळ भाजी बनव बरं. त्या दादानी कशी बनवली होती तशी. तू नाही बघितली कसं बनवले ते. एक कांदा कापला, एक टमाटा कापला, पुन्हा काय हिरवी मिरची कापली काय की 1 का 2, आणि परत अजून काय तर टाकलेलं मध्ये. ते लसूण आपल्यासारखं ठेचत नाहीत ना त्याने. लय भारी लागती भाजी त्यांच्या हातात. तू भाकरी करती कर बर, कर की. रातभर झोप नाही त्याला. तो की इथं बांधतो नाही का, पहिला आपण पूर्वी बांधायचो बघ वरती आडूला, तसा बांध. म्हणजे भाकरीचं टोपलं त्यामध्ये ठेवता येतंय व्यवस्थित. त्या कमेंट मला खरं, आणि ते बरोबर आहे. त्या भाकरी कशा थंडगार होत्यात फ्रीजमध्ये. तसं कर, यो कित बांध. तर कुठं आहे दे, मी बांधतो आज.
जेवारी पण नीट कर. चपाती बनव ना आता एका दिवशी. ते पीठ तुला काल राहिली घरी पण ठेवून येता आला नाही डब्बा तुला. माझ्या माग काय काम कमी होतं. सगळं घासणं साफसफाई करणं. 2 दिवस घरी आहे पण मला काही नाही. झोपायला सुद्धा वेळ मिळाला नाही. लेकरं सारखं मला म्हणायली ती पप्पा मला पाणी भरायला लावतंय. पप्पा सगळे कपडे ठेवायला लावते ती. काय गरज पाणी घरी असून पण घरचं बोर असून पाणी काय बाहेर आणायला लावते. कधी भरलाय रोहन? सकाळ सकाळ त्याचं काय ऐकते तू? लहान लेकर किती खोटं बोलतात माहित नाही का? हाय का नाही सांग? नको मला खातोच खातोच. त्रिशा चल बाहेर जाऊ चल. चल की चल की ए नकटे चल ना बाहेर जाऊ. हेअरस्टाईल तर बघा तिच्या मनानच तसा करायला लावली. मला म्हणती बारको सारखा कर बारको सारखा कर. मला दवाखाना दाखवायचा. काय काय त्रिशा वॉर्निंग द्यायली कसं बोट करते बघितलं काय झालंय? पावडर फिवडर काहीच लावला नाही तिने. काय आणती म्हणती का ती? गोट दही आहे ना? रोहन साखर आण ना तिथं आतमध्ये होती. दही आणि साखर खाऊ आपण. बस एवढा एक टाकून बस. नंतर भात ठेवायला लागलो. भात खाती ती. रातभरच भूक लागली. 3 वाजल्यापासून तिनं रात्री जेवली होती काय? हा भात खाल्ला होता थोडासा. भूक लागली तुला? मग दिला एक बदाकावा नाही. काय दूध पण पिणार काय? बदाक्यानं पोट भरला काय? नाही दूध पण पिना. साखर टाक साखर पण टाकलं. गरम पण कर म्हणला गरम पण केलं. मग अजून चालू पाव द्या. सगळं खाल्लं पेलं नंतर काय मला पण झोपू देणार. चल भाई भाई दिलावर नाही नको बस मला खा.